नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण ऐकलेलं आहे संत तुकारामांचा अभंग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे अडविती। पक्ष्यांसाठी आपण हे घरटे बनवलेले आहे। आपण बघू शकतात, हे बघा, हा आहे प्लास्टिक कॅन। प्लास्टिक कॅनला आपण इथे गोल 2 इंची होल बनवलेला आहे। हे 2 इंची होल बनवताना एक सोपी पद्धत आहे। आपला ग्लास असतो, ग्लासला आपण यावर ठेवलं, पेनने आपण मार्क केलं आणि याला कट केलं आणि खालच्या बाजूला हे दांडा अटकवलेला आहे। हे म्हणजे एक काठी अटकवली आहे, म्हणजे त्याच्यावर पक्षी, जेणेकरून पक्षी बसतील। हा कॅन आहे आणि ही आहे आपली कलरचा डब्बा। याला सुद्धा सेम बनवलेलं आहे, यात पक्षीसुद्धा आहे। हा इकडे बनवलेला आपण एक मटका घेतलेला आहे, म्हणजे आपण आखाजीला जी वापरतो ती घागर आहे। या घागरला काय केलेलं आहे आपण, हे बघा, आपण बघू शकता, या साईडला आपण तळाला होल घेतलेला आहे। त्यातून एक काडी आपण आरपार केलेली आहे आणि त्या होलमधून असं तार टाकलेलं आहे, म्हणजे ते काडीवर सुद्धा ते पक्षी बसतील आतमध्ये, पक्ष्यांचं घरटं। आता यात पक्षी आहेत, पक्ष्यांचे बच्चेसुद्धा आहेत, चिमणा आणि चिमणी। आजपर्यंत आपण पक्ष्यांना किंवा जनावरं बघतात की ते म्हणजे पिलं देऊन देतात आणि फक्त त्यांची आई दिसते, परंतु पक्ष्यांचं कसं आहे, हे जे चिमणा आणि चिमणी त्यांचे पिलं मोठे होतील तोपर्यंत त्यांचा संसार असतो। म्हणून त्यांचा संसार साप, विंचू वगैरे त्यापासून बचाव होण्यासाठी आपण ह्या तारला टांगल्या असल्यामुळे तर त्यात सापसुद्धा जाणार नाही, म्हणजे त्यांचा जो संसार आहे, आपण त्यांचा सुखी संसार, जसं आपण एका पक्ष्याचं जर घरटं आपण इथे बनवलं तर इथे एक पुण्याचं काम पण आहे आणि परंतु एक निसर्गसुद्धा आपण निसर्गाचं संतुलनसुद्धा राखतो। आपण इथे छोटासा, म्हणजे आपण आपल्या घराजवळ, ऑफिसजवळ किंवा आपल्या खड्यात, शेतात, कुठेही बघा, पक्ष्यांची जी किलबिलाट आहे, आधी जे यायची ते येत नाही, कारण की पक्षी घरटे बनवत नाही, स्वतः घरटे बनवत नाही। कुठे खोबण किंवा खड्डा किंवा पाईप असं असतं, किंवा जे जुने घरं होते आधी, आता काँक्रीट दुनियामध्ये जे लाकडाची जी खोबण असायची ती आता नाही आहे आणि त्याला म्हणजे एक अडगळीच्या ठिकाणी हे चिमणी घर बनवायचे आणि तिथे आपले अंडी द्यायची आणि तिथे पिलं मोठे झाल्यानंतर ते सुद्धा सेम दुसऱ्याकडे तसं करायचं। पण ते आता शहरीकरण झाल्यामुळे ते आपल्याला ते दिसत नाही।